मागच्या आठवड्यामध्ये सर्व मंडळांबरोबर आम्ही बैठक घेतली। त्याच्यामध्ये मूर्तिकारांचं सुद्धा प्लास्टर ऑफ पॅरिससाठी आपले जे MPCBने जे गाईडलाईन दिले होते त्याच्यामध्ये त्या जी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती त्याच्यामध्ये लाल ठळक ठिपका लावावा, ज्याच्यामुळं ते आयडेंटिफाय कुठली प्लास्टर ऑफ पॅरिस आहे। सर्वांना आम्ही आवाहन केले की नोंदणी करावी। विक्रीसाठी आम्ही 8 जागा आयडेंटिफाय करून दिल्या आणि सर्वांना आम्ही आवाहन करतोय की बरेचसे जे कोणते 8 जागा आमचे प्रेस नोट आम्ही दिलेली आहे, त्या प्रेस नोटमध्ये डिटेल्स आम्ही शेअर केलेले आहे। त्याचबरोबर इतर समजा आपण शहरात कुठे ठिकाणी करायचं असेल तर आमच्याकडे जे काही झोनल कार्यालय असेल किंवा आमचं लँड ऑफिस आहे त्यांच्याकडून परमिशन घेऊनच विक्री करावी। अन्यसरी आम्हाला सुद्धा कारवाई करणं आवडत नाही। याच्या म्हणजे लोकांना धार्मिक बाब असल्यामुळे सेन्सिटिव्ह बाब आहे, परंतु कोणीही परमिशन न घेता कुठलेही विक्री केंद्र करू नये। तर आमच्याकडे जे झोनल कार्यालय असेल किंवा आमचं मुख्य कार्यालय आहे त्यामुळे लोकांशी परवानगी घेऊनच विक्रीचं स्टॉल लावावा। जसं आपण सूचना दिली की रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, तर मागच्या आठवड्यात झोनल अधिकारी आणि आमचे जे काही डिफेक्ट लायबिलिटी मुख्य रस्तेचं कार्यालय साधारणतः पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये ते खड्डे वेट प्रीमिक्स असेल जे पावसामध्ये सुद्धा, कारण पुढच्या 2-4 दिवसात सुद्धा पावसाचा अंदाज आहे, कारण ते आपल्याला जर उघडीप लागते आणि उघडीप येऊन आपल्याला जर टिपिकल आपण नेहमीच्या पद्धतीने जर रस्ता हे करतो खड्डे बुजवतो त्यासाठी रस्ता कोरडा लागतो, परंतु पुढच्या 3-4 दिवसात सुद्धा मला अजून पावसाची शक्यता आहे। त्यामुळं जसं आमचं प्लॅनिंग केलं की जे वेट कोल्ड प्रीमिक्स जे असतं त्याचा वापर करूनच आणि त्याला रोलिंग करून ते दुरुस्ती करण्याचं नियोजन केलेलं आहे। आणि आपलं जे मला वाटतं बुधवारी आपलं हे आहे गणेश चतुर्थी आहे, त्याच्या अगोदरच म्हणजे दोन्ही जे मुख्य रस्ते आणि जे झेडवंपुढे रस्ते दुरुस्ती करण्याचं